एप्रिल मे 99 हा चित्रपट मी लिटरली थिएटरमध्ये 4 वेळा बघितला. एक्झॅक्टली 4 वेळा. पण खरं सांगू का, तो तेवढा उत्कृष्ट आहेच. म्हणजे किती वेळा बघू शकतो. पण काय झालं माहिती आहे, या फिल्मचे माझ्यावर आणि माझ्या काही मैत्रिणींवर परिणाम झालेत काही. तर तुम्हाला बघायचेत का ते आफ्टर इफेक्ट्स काय आहेत? सो हिअर वी गो. आफ्टर इफेक्ट्स ऑफ वॉचिंग एप्रिल मे 99. हो तेच ना, एक्झॅक्टली. ए बाय द वे, तुला ते माळ्याच्या सीनची स्टोरी कळली का? ओ वेळ लागला मला असं. आणि तू ती मिमिक्री बघितलीस का? नाही का, मी तुला इंटरव्ह्यू पाठवला होता. कमाल आहे. काही करायला लागले मी आजकाल. का गं, काय झालं? हॅपीने मला मेसेज केला तर तुझा डीपी गोड आहे. त्यावर मी आय एम थँक्यू याच्याऐवजी नुसतंच थँक्यू टाकलं. काय गं, वेडी आहेस का? शोभतं तुला या वयात अशा छोट्या छोट्या चुका करणं? हे आपण नक्की बरोबर रस्त्याने चाललोय ना? हो ग, दिस इज स्ट्रेट गो आणि मग लगेचच ना दुकान. मग ठीक आहे. टाकुबाची वाईबच वेगळी आहे यार. काय गं, झोप लागली का काय? मग जगतीये यार मी मला जायसाठी. यार हे मॅच जमतच नाहीये. डोंट क्राय, व्हेरी सिंपल आहे, जस्ट ट्राय. या जन्मात नाही, नो 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 नो. मी ती व्हॉइस नोट टाकली होती, बघितलीत का तुम्ही? व्हॉइस नोट बघता कशी येईल? ऐकू ना आम्ही ती. अगं बाळ, हा काय विनोद करतेस तू? येता येता काय खंड्या पक्षी वगैरे नाही ना? काय गरज होती काल तुला एवढं सगळं बोलायची? मला काय बोलतेस? ती कसं बोलली ऐकलंस ना? हो पण थांब मी बघते. कोण आहे? ए ऐका ना, चुकलं ना माझं. मी नव्हतं बोलायला पाहिजे होतं सान्वीला असं सगळं. पण प्लीज तुम्ही बोला ना माझ्याशी. प्लीज, सॉरी. एवढंच काय तो ऐकायचा बाकी राहिला होता? मैत्रिणींना सॉरी बोलतस, त्यापेक्षा तिला जाऊन बोल. डायरेक्ट कोकम स्टाईल. ए यार ऐका ना प्लीज. ठीक आहे, आय फॉरगिव्ह माय फ्रेंड. अँड मी ऑल्सो. तर तुला काय आमंत्रण देऊ? नीट खडखडीत आवाजात सॉरी म्हण काय तिला. ए नाही, शांतपणे म्हण. आय एम सॉरी. आय एम सॉरी. आय एम सॉरी. सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. ए पण हा साक्षात्कार कसा झाला? मी विचार करत होते. अरे वा. मी विचार करत होते यावर आणि तेवढ्यात फिल्म मधला भटीण काकूचा डायलॉग आठवला. समुद्रात कशा सगळ्या होड्या एकमेकींना धरून असतात. म्हणजे एकीचा जरी तोल गेला तरी बाकी होड्या तिला सांभाळून घेतात. आणि मैत्रीचं पण असंच असतं ना. मग झाला साक्षात्कार. ए या मुलीचे रिझल्ट होते ना, किती पडले त्यांना? श्रेयाला 35.60%, ऐश्वर्याला 36.2% आणि सान्वीला 37%. काय एवढेच मिळाले? नाही ग. ए आईला तू विचार काय? हा मग मी काय घाबरते का? तुला सतत पुढे पुढे करायची सवयच आहे. मागे हो. बसलीस काय नुसती? अभ्यास कर जा. अभ्यास मगाशी तर केला ना ईश्वरीकडे. तुम्ही सगळे एकत्र असताना अभ्यास होतो का तो कधी? मग बरं एक वाक्य म्हणून दाखव बरं मग वाचलेल्यात ना. स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. हा तू अजून एक आंबा खाल्लास? हो. हो काय हो? दिवसाचा 4था आंबा होता तुझा तो. आणि आता दुपारच झालीये फक्त. अशाने 2 दिवसात संपेल ना पेटी. पैसे काय झाडाला लागले? झाडाला फक्त आंबेच लागतात. लागतात ना, पण दिवसाला 4 आंबे खायला आपल्याकडे आंब्यांच्या बागा आहेत का? हो. हो मला तर नाही दिसलं कधी. नाही. सॉरी नाही येत म्हणते बावळट.
बाय द वे, पण सुट्टीत नक्की काय काय करायचंय? क्रिकेट, हरिहरेश्वर, खाजण. काय? नाही या खाजनात गेलो तर आपल्या आया एकेकीच्या तंगडा तोडून ठेवतील. नाही म्हणजे बरोबर आहे, पण तरी चुकतंय काहीतरी. तुम्ही स्विमिंगला चालला आहात, पाससाठी पैसे घेतले का? पास कशाला लागतोय? कशाला म्हणजे काय बाथरूमच्या बादलीत पोहायचा प्लॅन आहे का? नाही, विहिरीत. काय? विहिरी एवढा डीप आहे ना सोसायटीतला पूल. मग मी त्याला तिथं पोहता नाही यायचं, त्यामुळे आम्हाला जाता नाही यायचं. पण आता तिला येतं, त्यामुळे मग बाहेर नाही जाणार आहे. सोसायटीतल्या विहिरी एवढ्या डीप पूल मध्येच पोहणार आहे, त्यामुळे पास नाही लागणार. करत असतात या मुली डेंजर. आपलं ना कोकणात घर असायला हवं, म्हणजे कसं फिल्म मध्ये जे कॅरेक्टर्स आहेत तसेच लोक आपले नेबर्स, फ्रेंड्स, एकदम फॅमिली सारखे. हो यार, म्हणजे फोन, इंटरनेट, इलेक्ट्रॉनिक्स कशाच्यात काही भानगडी आहे. मस्त फिरायचं रोज आणि मजा करायची. रोज समुद्रावर जायचं, विहिरीत पोहायचं, आंबे, काजू, फिश खायचे आणि खूप खेळायचं. खरं आहे गाईज, असायला हवं होतं असं. म्हणजे पोल्युशन, टेन्शन काहीच नाही, फक्त नेचर, मैत्रिणी आपण. काय बोलली काय बोलली आहे. हो नाही, ते सगळं ठीक आहे, पण कावळा आय मीन पिरियड चालू झाल्यावरती आपल्याला बाजूला बसावं लागलं असतं, त्याचं काय? हो ना, ते पण आहे, पण ते पूर्वी असायचं, आता थोडी नसेल असं. आणि बसावं लागलंच असतं कोपऱ्यात, तरी सुद्धा किमान आपल्याला त्रास होतोय म्हणून आपल्यासाठी इलेक्ट्रॉल किंवा गोड कलिंगड आणून देणारे मित्र तरी असले असते आपले. True that. पण नाहीये ना असं. का नाहीये? इतकेच आता सांगून जाना, येशील का तू पुन्हा, आणि हवासा माझा किनारा, होशील का तू पुन्हा. मन नाही ग माझं माझ्यात, मन राहील सार तुझ्यात. मन पाही 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 तुझीच वाट. मन नाही 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 लागे कशा